आणि आताची क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी भारतासाठी। बर्मिंगहॅममध्ये भारतानं इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवलाय। भारत इंग्लंड दुसरी कसोटी भारतानं जिंकलेली आहे, त्यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्यात भारताला यश आलेलं आहे। कर्णधार शुभमन गिल हा या विजयाचा शिल्पकार ठरलाय। गिलनं पहिल्या डावात द्विशतक तर दुसऱ्या डावात 1.5 शतक झळकावलं होतं। 5व्या दिवशी भारतीय गोलंदाजांसमोर ब्रिटिश खेळाडूंनी अक्षरशः नांगी टाकलेली। आकाशदीपनं 5 विकेट्स पटकावलेल्या आहेत, तर शुभमन गिल हा खरा विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे। त्यानं दोन्ही डावांमध्ये द्विशतकी आणि 1.5 शतकी अशी खेळी केलेली आहे। 607 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 1.5 दिवसात ढेपाळलेला आहे। पहिल्या डावात सिराजनं 5 विकेट घेतल्या होत्या, तर दुसऱ्या डावात प्रसिद्ध कृष्णा आणि आकाशदीप यांनी टिचून गोलंदाजी केली। दरम्यान 336 धावांनी भारतानं ही दुसरी कसोटी जिंकलेली आहे। एजबॅस्टन या मैदानावर भारतानं 58 वर्षांनंतर हा विजय साकारलेला आहे आणि त्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वात मिळालेला इंग्लंडमध्ये मिळालेला हा एक महत्त्वाचा विजय, कसोटी विजय मानला जातो आहे। आकाशदीप यानं 6 विकेट्स पटकावलेल्या आहेत। एकूणच पहिल्या कसोटीमध्ये भारतीय गोलंदाजांकडून जी चूक झाली ती चूक भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या कसोटीत होऊ दिली नाही। टिचून गोलंदाजी करत भारतीय गोलंदाजांनीही कर्णधार शुभमन गिल याचे प्रयत्न वाया जाणार नाहीत याची काळजी घेतलेली। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया। आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी प्रथमेश, या विजयाबद्दल काय सांगशील? नक्कीच भारतीय कसोटी संघासाठी हा अत्यंत महत्वाचा याच गोष्टीसाठी मानला जातो, कारण विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांच्या निवृत्तीनंतर युवा संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली एक मोठी टेस्ट त्यांच्या समोर होती, ज्या मैदानात उतरला होता। आणि विशेष करून बर्मिंगहॅमचं हे जे मैदान आहे, या मैदानाचा इतिहास हा असा आहे की या मैदानावर भारतीय संघ एकदाही कसोटी सामना जिंकलेला नाही। कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इकडे टेस्ट मॅच ड्रॉ करू शकला होता, पण भारताला इकडे कधीच विजय मिळवू शकला नव्हता। जे कोणालाही जमलं नाही ते शुभमन गिलच्या युवा भारतीय संघाने या मैदानावर करून दाखवलंय। मग ते बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, दोन्ही क्षेत्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। आकाशदीप असू दे, मोहम्मद सिराज असू दे, बॅटिंगमध्ये स्वतः शुभमन गिल असू दे, ऋषभ पंत असू दे, रवींद्र जाडेजा असू दे, सगळ्यांनी अतिशय उल्लेखनीय आणि ऑलराऊंडर अशी परफॉर्मन्स केले आणि या संपूर्ण कामगिरीचा परिपाक करून भारताने या मैदानात पहिला विजय नोंदवला। प्रथमेश, पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह सारखा महत्त्वाचा बॉलर आपल्याकडे होता। दुसऱ्या सामन्यात त्याची अनुपस्थिती जाणवेल असं वाटत होतं, मात्र युवा गोलंदाजांनी ती सल राहू दिली नाही। नक्कीच ही भारतीय गोलंदाजीची ही अजून एक कौतुकास्पद प्रथमेश, असेच संपर्कात राहा। काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येत आहेत इंग्लंडमधून। Amazing, they played great. Really excited, really happy that they won. So we are in the series now 1-1. Yeah. Yes. Thank you. I don't know what to say. Sorry. No excitement. You? हाँ जी, very excited. Arshdeep took 5 wickets. बहुत बढ़िया इंडिया खेला। Well played. Thank you. You want to give a reaction? Innings, and we really like the ending in the end of the match. That's fantastic. Thank you. शुभमन गिलच्या दोन्ही डावातल्या शतके आणि कर्णधारी खेळीमुळेच भारताला हा 58 वर्षांनंतर बर्मिंगहॅमच्या या मैदानावर विजय साकारता आलेला आहे। बर्मिंगहॅम कसोटीमध्ये भारतानं ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे। इंग्लंडवर 336 धावांनी विजय मिळवलेला आहे। पहिला कसोटी सामना काही चुकांमुळे गमावल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये मात्र भारताच्या युवा संघानं फारशा चुका केल्या नाहीत। कर्णधार शुभमन गिल याच्या नेतृत्वात खेळताना भारतीय गोलंदाजांनी देखील टिचून गोलंदाजी केली आणि 607 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांना काही अंतरानं तंबूत पाठवलं आणि आपला हा ऐतिहासिक विजय साकारलेला आहे। दरम्यान शुभमन गिल यानं पहिल्या डावात द्विशतकी खेळी केली, तर दुसऱ्या डावात त्याने 1.5 शतकी खेळी केली आणि त्यामुळे हा विजय साकारता आला। वरुण, क्या कहना चाहेंगे? भारत जीता है, अच्छी जीत हुई है। बहुत ही अच्छा परफॉर्मेंस रहा है ये। इंग्लैंड पे पहली बार एजबेस्टन में हम जीते हैं और अर्शदीप और सिराज ने 5-5 विकेट लिए हैं। बहुत ही अच्छी परफॉर्मेंस रही है। ओवरऑल टीम परफॉर्मेंस एंड बैटिंग परफॉर्मेंस शुभमन गिल ने भी बहुत अच्छी परफॉर्मेंस की है। थैंक यू सो मच।
दरम्यान दुसऱ्या डावात खेळताना भारतीय गोलंदाजांकडून आकाशदीपनं 6 विकेट्स पटकावलेल्या आहेत, तर प्रसिद्ध आणि इतर गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट पटकावलेली आहे. 607 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 1.5 दिवसांमध्येच ढेपाळलेला आहे. पहिल्या डावातही इंग्लंडच्या फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. योर नेम? माय नेम इज रोहन. रोहन, क्या कहना चाहेंगे? इतनी बड़ी जीत हुई और पहली बार यहाँ पे मैच जीता है भारत. नहीं, बहुत बड़ी बात है ऑब्वियसली भारत के लिए, और बहुत मजा आया. बहुत ही अच्छी इनिंग शुभम गिल की, जिन्होंने पूरा मैच सेटअप करा, और उसके बाद आकाशदीप वंडरफुल बॉलिंग. और चाहे वेदर ने थोड़ा डरा दिया, बट उसके बावजूद हमने बिल्कुल मैच सही से पकड़ा हुआ था. आउट किया है स्मिथ को, बहुत ही बढ़िया बॉलिंग आकाशदीप. तो सीरीज में हम 1-1 से बराबरी हो गई है. अब इसके बाद आई थिंक लॉर्ड्स के बाद मैच है, उसमें मजा आएगा, देखते हैं क्या होता है. और ओवल में भी है 1-1 की बराबरी है. शुभम गिल का पहला सीरीज है, अगर जीत जाएंगे तो डेफिनेटली एक प्लेटफॉर्म उनके लिए सेटअप हो जाएगा आगे के लिए, तो बहुत मजा आ सकता है. You all come and cheer. Come and cheer for India. Okay.